ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, कोणतेही ज्ञान असू द्या, कोणताही सल्ला असू द्या, कितीही शिक्षण असू द्या, परंतु जर प्राप्त झालेल्या गोष्टी जर आपण आमच्या दैनंदिन जीवनात कृतीत आणत नाहीत, तर त्या ज्ञानाचा किंवा त्याच्याशी निगडीत कोणत्याही गोष्टी उपयोगाच्या नसतात. तात्पर्य काय? तर प्रत्येक गोष्ट आचरणात आणा. प्रियानो, आज आम्ही रोमकरास पत्र याच्या 12व्या अध्यायाची सुरुवात करीत आहोत. येथून पुढे पौल आम्हाला आचरणात आणाव्या अशा गोष्टींबद्दल मार्गदर्शन करीत आहे आणि त्या प्रकारचे आमची जीवनशैली असावी ही त्याची इच्छा आहे. आमचे वागणे विश्वासाला अनुसरून असावे. तो कोणत्या गोष्टी आम्हाला शिकवतो हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही रोमकरास पत्र ह्याच्या 12व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. माझ्यासोबत उघडा नवीन करारातील रोमकरास पत्र 12वा अध्याय. ह्यामध्ये आम्ही ख्रिस्ती व्यक्तीचे आचरण पाहणार आहोत. रोमकरास पत्रे ह्या पुस्तकाच्या शेवटल्या भागाची ही सुरुवात आहे. आपणास आठवत असेल की मी सुरुवातीला सांगितले होते की पहिले 8 अध्याय सैद्धांतिक आहेत. नंतरचे 9, 10, 11 हे विशिष्ट तत्वज्ञानासंबंधी आहेत. आता शेवटल्या भागात कर्तव्यावर जोर देण्यात आला आहे. आम्ही पॉल जो धर्मसिद्धांताचा वाद आमच्यासमोर मांडित आहे त्याच्या व्यावहारिक लागू करण्याकडे येत आहोत. आम्हाला युद्धात उभे राहायचे आहे, आम्हाला ह्या जीवनात चालायचे आहे आणि शर्यतीत धावायचे आहे. आपणापैकी काही जण म्हणतील की व्यावहारिक लागू करण्याविषयी आम्ही जेव्हा पवित्रीकरणाविषयी अभ्यास करीत होतो तेव्हा आम्ही शिकलो. परंतु श्रोत्यांनो, ह्या दोहोंमध्ये फरक आहे. पवित्रीकरणामध्ये आम्ही ख्रिस्ती चरित्र पाहत होतो आणि आता ह्या भागात आम्ही ख्रिस्ती व्यवहार किंवा आचरण ह्यावर विचार करणार आहोत. त्या ठिकाणी अंतर्मानव होता, ह्या ठिकाणी बाह्य मानव आहे. तेथे एका ख्रिस्ती व्यक्तीची स्थिती होती, परंतु येथे एका ख्रिस्ती व्यक्तीचा पावित्र्याचा संस्कार आहे. तेथे ख्रिस्ती कोण आहे हे आम्ही पाहिले. येथे ख्रिस्ती काय करतो हे आम्ही पाहणार आहोत. आम्ही कृपेचे फायदे पाहिलेत आणि आता कृपेचे नियम आम्ही पाहणार आहोत. जीवनाचे जे निश्चित विधान आहे त्यासोबत जीवनातील घटना जोडलेल्या असतात. विश्वासाद्वारे नीतिमत्वाची जी घोषणा आहे त्यात जीवनातील कार्यांद्वारे वृद्धी व्हायला हवी. शेवटल्या भागात जाण्यापूर्वी काही अन्य गोष्टी आहेत, त्या प्रथम आपण लक्षात घेऊया. एका ख्रिस्ती व्यक्तीचा व्यवहार किंवा आचरण ज्यांच्याशी ह्या जगात त्याचा संबंध येतो त्यांच्याशी त्याचे जे संबंध आहेत त्याद्वारे दिसायला हवा आणि हा संबंध कसल्या न कसल्या प्रकारे कायम राहायला हवा. व्यवहाराविषयी नियम तयार करणे सोपे आहे, परंतु पॉल तसे करीत नाही. येशू ख्रिस्ताने आम्हाला मोशेच्या नियमशास्त्रापासून सुटका दिली. त्याने आम्हाला ह्यासाठी नाही सोडवले की पुन्हा दुसऱ्या कायद्याखाली आम्हाला आणावे. अनेक ख्रिस्ती लोक आहेत जे स्वतःला वेगळे केलेले असे समजतात, कारण त्यांची अशी धारणा असते की ते हे करीत नाहीत, ते करीत नाही आणि अन्य 15 गोष्टी करीत नाहीत. मला वाटतं श्रोत्यांनो, निदान त्यांनी काहीतरी करायला हवे. मला आढळून आले आहे की अशा लोकांची गप्पा मारणारी जीभ असते. अशा लोकांपासून आम्ही सावधान राहायला हवे. त्यांना हे समजून घ्यायचे आहे की देवाने त्याच्या लोकांना नियम आणि विधींनी बांधलेले नाही. तरीसुद्धा विश्वासणाऱ्याला मार्गदर्शन करण्यासाठी पौलाने एक महत्त्वाचे विधान मांडले आहे. पवित्र आत्मा एका विश्वासणाऱ्याला जीवनाच्या रस्त्याचा नकाशा देतो, ज्यात आडवळणे दाखविलेले असतात, परंतु वेग सीमा दिलेली नसते. रस्त्यात येणारी दुकाने, हॉटेल्स, भोजनावळ दाखवलेली असतात, परंतु विशिष्टच ठिकाणी विश्वासणाऱ्याने थांबावे ह्याविषयी मात्र आज्ञा दिलेली नसते. मुख्य रस्त्याला जोडणारे सर्व आडमार्ग दाखविलेले असतात आणि त्या मार्गाने जाऊ नये ही चेतावणी सुद्धा दिलेली असते. बाहेर निघण्याचे मार्ग सुद्धा दाखवलेले असतात. विश्वासणाऱ्याला सांगण्यात आले आहे की तू ह्याला सोड, परंतु निश्चित कुठल्या मार्गाने जायचे हे सांगितलेले नसते. तेथे अनेक मार्ग आहेत. आता आपण रोमकरास पत्राच्या उंच शिखराला
अर्थात 8 ते 11 अध्याय सोडून खाली येत आहोत. रोमकरास पत्राच्या 11व्या अध्यायाच्या 33 ते 36 ह्या वचनांचा कळस सोडून आता आपण कर्तव्याच्या समतल भागावर खाली येत आहोत आणि हे निव्वळ कर्तव्य आहे. श्रोत्यानो, ह्याच ठिकाणी आम्ही राहतो, वावरतो आणि आपले जीवन जगतो. आता परमेश्वराशी आमचा जो संबंध आहे त्याविषयी आम्ही पाहणार आहोत. 12वा अध्याय पहिलं वचन सांगतं, रोमकरास पत्र 12वा अध्याय पहिलं वचन. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. दुसऱ्या शब्दात, म्हणून बंधुजन हो, देवाच्या कृपेमुळे मी तुम्हाला विनंती करीतो की तुम्ही आपली शरीरे, अर्थात तुमचे सर्व काही, एक जिवंत समर्पण म्हणून देवाकरिता अलग करा, जे देवाला संतोषविणारे, जी तुमची तर्कसंगत बुद्धिपूर्ण आणि आध्यात्मिक सेवा आहे. श्रोत्यानो, लक्षात घ्या की म्हणून हा शब्द ह्या आधी जे काही आले आहे त्याला ह्या भागाशी जुळवत आहे, जरी त्याचा पुढे येणाऱ्या शब्दांशी एकदम संबंध आहे. मला वाटतं पॉल पूर्ण पत्राला ह्या ठिकाणी म्हणून ह्या शब्दाने एकत्रित करीत आहे. श्रोत्यानो, त्याची ही भाषा कृपेची भाषा आहे, कायदा नाही. ह्या ठिकाणी सिनाय पर्वतावरून येणारे वादळ नाही. मोशेने आज्ञा दिली, पॉल आग्रहाने विनवणी करीत आहे. काय पॉल आज्ञा देऊ शकला असता? त्याने फिल्मोनाला म्हटले की तो त्याला आज्ञा देऊ शकला असता, परंतु त्याने दिली नाही. पॉल आज्ञा देत नाही, तो म्हणतो की मी विनवितो. इब्री भाषेत हे फार प्रचलित आहे आणि ते ह्याकरिता अनेक वचनी शब्द वापरतात. देवाच्या करुणेमुळे हे अनेक वचन आहे, जे विपुल करुणेला दर्शविते, ज्याद्वारे परमेश्वराच्या कृपेची विपुलता दर्शविल्या जाते. परमेश्वर अति करुणामय आहे, त्याच्याजवळ ती विपुल प्रमाणात आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, त्याने त्यामधली बरीचशी माझ्याकरिता उपयोगात आणली आणि आपणातील अनेकांकरिता तो उपयोगात आणत आहे. कृपा म्हणजे दया, अनुकंपा आणि देवाची कोमलता. त्याची दया कधीच कमी होत नाही. आम्हाला सांगण्यात आले आहे की समर्पण करा, अर्थात द्या. 6व्या अध्यायात हा शब्द आला. आपणास आठवत असेल की ह्या शब्दावर आम्ही विचार केला होता. तरी सुद्धा काही लोक स्पष्ट करतात की त्या ठिकाणी अर्थात 6व्या अध्यायात तो मनाला दर्शवितो आणि येथे इच्छेला. मला वाटतं श्रोत्यानो, हे खोटे विश्लेषण आहे. दोन्ही ठिकाणी हे इच्छेलाच लागू पडते. 6व्या अध्यायात ख्रिस्ती चरित्र हे देवाला द्यायचे आहे आणि ह्या ठिकाणी देण्याचा अर्थ आहे ख्रिस्ती पवित्रीकरण आणि व्यवहार. तो म्हणतो तुमची शरीरे द्या, तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्व द्या. शरीर हे एक असे साधन आहे ज्याद्वारे आम्ही स्वतःला प्रगट करीतो. मन, भावना, इच्छा आणि पवित्र आत्मा आमची शरीरे उपयोगात आणू शकतात. विन्सेंट ह्यांनी खालील काही वचनांना एकत्र केले जेणेकरून ह्या विस्तृत विषयाला प्रगट करावे. आम्हाला सांगण्यात आले आहे की आमच्या शरीराद्वारे आपण देवाचे गौरव करावे. करिंथकरास पहिले पत्र 6वा अध्याय आणि 20वे वचन पहा काय सांगतं. करिंथकरास पहिले पत्र 6वा अध्याय 20वे वचन. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय आणि 20वे वचन. कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताची महिमा होईल. तसेच करिंथकरास दुसरे पत्र 4 अध्याय आणि 10वे वचन. करिंथकरास दुसरे पत्र 4 अध्याय 10वे वचन. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवितो, अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. इच्छेप्रमाणे वागून आपण आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला देवाच्या हवाली करू शकतो. ही आमची योग्य सेवा, देवाला संतोषविणारी सेवा आहे. नंतर दुसरं वचन पहा काय सांगतं. 12वा अध्याय 2रं वचन. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. अनेक लोक जेव्हा मंदिरात येतात तेव्हा ते भक्तीचा वेश धारण करून येतात,
परंतु जर आपण त्यांना रात्री भेटाल तर ते अगदी वेगळे आणि बदललेले असतात. ते सहज नसतात, ते स्वाभाविक नसतात. जर आपण अगदी नीच दर्जाचे घाणेरडे संभाषण ऐकू इच्छित असाल तर अशा लोकांच्या समूहात जा. अगदी घाणेरड्या गोष्टी आपणास ऐकाव्यास मिळतील. श्रोत्यानो, देवाच्या लेकरांना असे व्हायला नको. इतक्या वर्षाच्या काळात मी हे शिकले की जे लोक माझ्या तोंडावर माझी प्रशंसा करतात, हसून खूप प्रेमाने माझ्याशी बोलतात, मला शाबासकी देतात, तेच माझे कट्टर शत्रू असतात. जगामध्ये सगळीकडे ढोंगीपणा भरलेला आहे. असे लोक फार भयंकर असतात. श्रोत्यानो, एक विश्वासणाऱ्या ह्या जगात ज्या क्षणी तुम्ही आणि मी आम्ही जे आहोत ते बनण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्या जीवनाकरिता परमेश्वराची जी इच्छा आहे ती निश्चित समजणे आम्हाला कठीण जाते. देवाच्या इच्छेप्रती समर्पित राहणे एका विश्वासणाऱ्याच्या जीवनात चांगले आणि त्यामध्ये विश्वासणाऱ्याची इच्छा अगदी बरोबर बसते. सर्वप्रथम ती चांगली, नंतर स्वीकार्य आणि शेवटी ती परिपूर्ण असते, ज्यामध्ये विश्वासणाऱ्याची इच्छा आणि परमेश्वराची इच्छा ह्या तंतोतंत जुळतात. जेव्हा आम्ही देवाच्या प्रती समर्पित राहतो तेव्हा श्रोत्यांनो, आमच्या इच्छा, आमच्या योजना, आमचे कार्य सर्व देवाच्या नियंत्रणात असतात आणि त्याद्वारे देवाचेच गौरव होते. आपण अशा प्रकारच्या स्थितीमध्ये काही उन्नती करू शकणार नाही. पॉल म्हणू शकला की मी सर्व काही करू शकतो. कोठे? येशू ख्रिस्ताद्वारे जो मला शक्ती पुरवतो. फक्त येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आम्ही विश्वासणारे लोक त्या गोष्टी करू शकतो ज्या ख्रिस्ताला आवडणाऱ्या, परमेश्वराला संतोषविणाऱ्या आहेत.
फिलिप्पिकरासपत्र 4 अध्याय आणि 13व्या वचनात तो म्हणतो, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. विश्वासणाऱ्या त्या सर्व गोष्टी करू शकतो ज्या देवाच्या इच्छेत आहेत. आणि हे फार विलक्षण आहे की आम्हाला ख्रिस्ती आहोत हे दाखविण्यासाठी कुठलीच भूमिका करण्याची आवश्यकता नाही, परंतु अगदी स्वाभाविक राहून देवाच्या आत्म्याला आमच्यामध्ये कार्य करू द्यायचे आहे. श्रोत्यानो, आम्ही विश्वासणारे आहोत किंवा ख्रिस्ती आहोत म्हणून आमच्या कपाळावर लिहू शकत नाही किंवा एखादा बोर्ड आम्ही टांगू शकत नाही, परंतु आम्हाला आमच्या व्यवहाराद्वारे, आचरणाद्वारे, बोलण्या चालण्याद्वारे हे दर्शवायचे आहे की आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत. आम्हाला देवाच्या हाती सर्व काही सोपविण्याच्या बिंदूपर्यंत पोहोचायचे आहे. हे करण्यास पौल आम्हाला विनवित आहे. हाच आनंद प्राप्तीचा मार्ग आहे, हाच हर्षाचा मार्ग आहे, जीवनात पूर्णता प्राप्त करण्याचा मार्ग आहे. अगदी साधारण ख्रिस्ती जीवन जगा. कुठलाही दिखावा करणे, जाणून बुजून भक्तीचा आव आणणे सर्व विसरा आणि असे ख्रिस्ती जीवन जगा जे प्रामाणिकपणाने भरलेले आहे. श्रोत्यानो, हे फार अवश्य आहे. आज मला दिसतं की अनेक लोक भक्तीचा वेश धारण करीत आहेत आणि लोकांना पाहताच त्यांचे बोलणे, चालणे, आचरण सर्व बदलून जाते. परंतु नंतर आम्ही जर त्यांच्याकडे पाहिले तर त्यांचे जीवन अगदी वेगळे असते. परमेश्वर हे सर्व काही जाणून आहे, म्हणून त्याच्या पुढे प्रामाणिक असा. 3रं वचन पहा काय सांगतं, कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. आज कितीतरी लोक असे आहेत जे फक्त मोठ्या जागेकरिता आणि नाव कमावण्याकरिता कार्य करतात. जेव्हा पॉल हे लिहित होता तेव्हा नक्कीच त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते, कारण त्याला माहीत होते श्रोत्यानो की अनेक ख्रिस्ती लोक जे ते नाहीत ते दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत, बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्या समाजात, आमच्या मंडळांमध्ये सुद्धा पहा, बरेच लोक कमिटीवर काहीतरी मोठी जागा मिळवल्यावरच काम करतात, नाहीतर ते काहीच करीत नाहीत, कारण ते स्वतःला जे नाहीत त्यापेक्षा अधिक समजतात. ह्याकरिता काय करण्याची आवश्यकता आहे? पॉल म्हणतो की आम्हाला ख्रिस्ती समाजात स्वतःला अधिक पुढे करण्याची आवश्यकता नाही. हा धोका आहे की विश्वासणारे त्यांच्या योग्यतेला, दानांना, चरित्राला कधीकधी आहे त्यापेक्षा फार अधिक समजू लागतात. आम्हाला दुसऱ्या लोकांच्या संबंधात स्वतःचे अचूक असे परीक्षण करायचे आहे, अंदाज लावायचा आहे, आमची अयोग्यता समजून घ्यायची आहे आणि जे परमेश्वर आमच्याद्वारे करू इच्छितो ते आम्ही करायला हवे. 4 आणि 5 वचने पुढे सांगतात. 12वा अध्याय 4 आणि 5 वचने. कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहो. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी प्रथम पौलाने मंडळी ख्रिस्ताची देह आहे हा शीर्षकाचा परिचय करून दिला आहे. करिंथ, इफिस आणि कलस्से येथील मंडळांना लिहिलेल्या पत्रांमध्ये हा त्याचा प्राथमिक विषय होता. मंडळी जी ख्रिस्ताचे देह आहे तिला देहाप्रमाणेच कार्य करायचे आहे. ह्याचाच अर्थ की पुष्कळशा सभासदांना तेच दान मिळालेले नाही. आपणाजवळ कदाचित असे दान असेल जे माझ्याजवळ बिलकुलच नाही. शरीरात अनेक अवयव आहेत, शेकडो दाने झालीत. मला वाटत नाही की पौलाने कधी सर्व दानांची सूची दिली आहे, कारण प्रत्येक वेळेला तो आत्म्याच्या दानांविषयी बोलत होता आणि प्रत्येक वेळेला त्याने नवीन दान वर आणले ज्याला त्याने आधीच्या सूचीमध्ये उल्लेखले नव्हते. मला खात्री आहे की देवाच्या आत्म्याने त्याला तसे करण्याकरिता प्रवृत्त केले. 6वं वचन पहा. 12वा अध्याय 6वं वचन सांगतं, आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगावयाचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. सेवा करीताना सेवेत तत्पर असावे, शिकविणाऱ्याने शिक्षण देण्यात. श्रोत्यानो, कृपादान हा ग्रीक भाषेतला कॅरिस्माता, जो कृपा ह्या शब्दाला ग्रीक शब्द आहे त्यातून निघाला आहे.
प्रत्येक विश्वासणाऱ्याला ही कृपादाने प्राप्त झालेली आहेत आणि ह्या दानांचा उपयोग आम्हाला देवाच्या गौरवाकरिता करायचा आहे. ही कृपादाने देवाच्या कृपेचा व दयेचा एक भाग आहेत. जेव्हा परमेश्वर आपले तारण करतो तेव्हा आपणाला विश्वासणाऱ्याच्या देहात ठेवतो. तुम्हाला कार्य करायचे आहे, मला कार्य करायचे आहे. मशीन किंवा यंत्राप्रमाणे नाही, परंतु देहाच्या सभासदाप्रमाणे, अवयवाप्रमाणे, एका जिवंत संस्थेप्रमाणे. जे कृपादानांचा उपयोग होतो तेव्हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने निश्चित केल्या जातात. प्रत्येक विश्वासणाऱ्याने आपल्या कृपादानाची चाचणी करायला हवी. जर आपणाला वाटतं की आपणाला हे दान मिळाले आहे आणि आपण त्याचा उपयोग करीत आहात, आपणाला त्याची चाचणी करायची आहे. त्याचा प्रभाव पाहायचा आहे. काय आपण दुसऱ्यांकरिता आशीर्वादाचे कारण आहोत? काय आपण मंडळीची वाढ करीत आहोत किंवा मंडळीमध्ये फूट पाडित आहोत? हे प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवेत. 7वं वचन पहा काय सांगतं. 7वं वचन जे मी वाचलेलं आहे, सेवा करीताना सेवेत तत्पर असावे, शिकविणाऱ्याने शिक्षण देण्यात. सेवेत तत्पर ही सेवेची जी भूमिका आहे ती निभावणे आहे, जी व्यावहारिक संबंधाने बहुविध सेवेला दर्शविते. विश्वासणाऱ्याच्या शरीरात सेवेचे अनेक प्रकार आहेत, जे ह्या वरदानाद्वारे आच्छादिले जातात. काही लोकांना बोलण्याचे कृपादान प्राप्त झाले आहे, परंतु त्यांना सेवेचे कृपादान मिळालेले नाही. अनेक लोकांना दुसऱ्यांना भोजन देण्याचे दान मिळाले आहे आणि काही लोकांना हे दान देण्यात आलेले नाही. परंतु परमेश्वराने जी दाने आम्हाला दिलेली आहेत त्यांचा आम्ही योग्य प्रकारे लोकांना ख्रिस्ताकडे आणण्याकरिता, त्यांच्याकरिता आशीर्वादाचे कारण बनण्याकरिता उपयोग करायला हवा. 8वं वचन पहा. बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे, दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. बोध करणे श्रोत्यांनो, हे एका अर्थाने धीर देणे आहे, हिंमत देणे आहे. काही लोकांना धीर देण्याचे दान आहे. असे लोक आजारी, कष्टी आणि दुःखी लोकांकडे जाऊन त्यांना धीर देतात, त्यांना हिंमत देतात. दान देणे जो आपली संपत्ती वाटतो. कदाचित परमेश्वराने आपल्याला पैसा कमावण्याची कला दिली आहे. हे एक वरदान आहे. बरेच चांगले विश्वासणारे ख्रिस्ती व्यापारात आहेत आणि त्यांना परमेश्वर हेच सांगतो की त्यांनी परमेश्वराच्या सेवेकरिता दान द्यावे, उदारतेने द्यावे. नंतर अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे असे पॉल सांगत आहे. काही लोक आहेत जे अधिकाराच्या पदावर आहेत. मंडळांच्या बऱ्याच कार्यांमध्ये अशा लोकांची आवश्यकता असते, परंतु त्यांनी आपले अधिकार योग्य प्रकारे उपयोगात आणायला हवेत. नंतर दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. दया करण्याचे दान काही विश्वासणारे आहेत जे त्यांच्या उपस्थितीने दयापूर्ण व्यवहाराने एखाद्या आजाराच्या खोलीत सूर्याचा प्रकाश पसरू शकतात. श्रोत्यानो, आपणाला कोणती दाने, कोणती कृपादाने प्राप्त झालेली आहेत ते आज निरीक्षण करून पहा आणि ह्या दानांचा उपयोग आपण योग्य प्रकारे करीत आहात किंवा नाही हे सुद्धा पहा. जर नाही तर प्रार्थना करा आणि प्रभूला म्हणा की प्रभू, हे जे कृपादान तुम्हाला दिलेले आहे त्याचा उपयोग करण्याकरिता तू माझे मार्गदर्शन कर, तू माझी मदत कर, जेणेकरून ह्या माझ्या दानाच्या द्वारे तुझेच गौरव व्हावे आणि इतरांना तुझे प्रेम, तुझी हिंमत, तुझी सहनशीलता आणि तुझे आशीर्वाद प्राप्त व्हावेत. श्रोत्यांनो, जर आपण आपल्या आध्यात्मिक दानांचा योग्य उपयोग कराल तर नक्कीच अनेक लोकांच्या जीवनामध्ये कार्य होईल. अनेक लोक ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव घेऊ शकतील. जर आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, आपले जीवन त्याला समर्पित आहे, तर आध्यात्मिक दान जे आपणाला प्राप्त झालेले आहेत त्यांना ओळखा आणि त्यांचा उपयोग ख्रिस्ताच्या गौरवाकरिता करा. कोणीच असे म्हणू शकणार नाही की मला परमेश्वराने कुठलेच दान दिलेले नाही. प्रत्येकाला काही ना काही दान प्राप्त झालेले आहे. म्हणून श्रोत्यानो, त्या सर्वांचा उपयोग करा. सर्वप्रथम हे पहा की काय प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मला पापांची क्षमा प्राप्त झालेली आहे किंवा नाही. जर नाही तर आज संधी आहे.
आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा आणि आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित करा. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आम्ही पाहिले की पौल सांगतो की आम्ही आता कर्तव्यावर जोर द्यावा. होय, आम्हाला आमचा विश्वास आमच्या व्यवहाराद्वारे, आचरणाद्वारे दर्शवायचा आहे. देवासमोर आम्ही सदैव प्रामाणिक असावे. जर आम्ही सेवा करतो तर सेवेत तत्पर असावे आणि देवाने दिलेले प्रत्येक कृपादान हे केवळ त्याच्या गौरवासाठी आहे असे जाणून आम्ही कृती करावी. प्रियांनो, या गोष्टी कदाचित आपणास कठीण वाटतील, परंतु लक्षात ठेवा, ही देवाची इच्छा आहे. काय आपण देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही तयार आहात? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. आम्हाला ठाऊक आहे की तुझ्या चरणांजवळच आम्हाला विसावा मिळणार आहे, कारण परमेश्वरा, आमचं जीवन हे तुझ्यापासून आम्हाला मिळालेलं आहे. या जीवनामध्ये प्रभूजी, आम्हाला सर्व योग्य गोष्टी, आशीर्वादाच्या गोष्टी तूच आम्हाला दिलेल्या आहेत. आमच्या जीवनामध्ये जरी दुःख असले, संकट असले, त्रास असले, तरी सुद्धा प्रभूजी तुझी कृपा आमच्यासाठी तू दिलेली आहेस. होय प्रभूजी, अशा अनेक गोष्टी तू आम्हाला दिलेल्या आहेत, ज्यांची यादी आम्ही करू लागलो तर कदाचित आम्हाला त्या गोष्टीचा विसर पडेल. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही केवळ तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो प्रभूजी, की या सर्व गोष्टी तू आम्हाला दिलेल्या आहेत, कारण तू आमच्यावरती प्रीती करणारा आमचा जिवंत देव आहे. प्रभूजी, ज्या गोष्टी तू आम्हाला दिलेल्या आहेत त्या आम्ही जाणाव्यात, त्या आम्ही ओळखाव्यात आणि प्रभूजी, त्या गोष्टींचा उपयोग आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामधून तुझं गौरव करण्यासाठी करावा. यासाठी प्रभूजी, आमचं प्रत्येक अशक्तपण तू काढून टाक. आम्हाला तू सबल कर, तुझ्या विश्वासामध्ये दृढ कर. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.